आज सलग पुन्हा दुसऱ्या दिवशी एसआयटी आणि फॉरेन्सिकच्या टीमनं अशोक खरात याच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयाची झाडाझडती घ्यायला सुरुवात केलेली आहे। समोर या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा एसआयटी पथकातील वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील त्यासोबतच फॉरेन्सिकची टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व झाडाझडती घेतली जाते आहे। फॉरेन्सिकच्या टीमकडून या ठिकाणी काल देखील काही फिंगरप्रिंट म्हणजे टेबल असेल किंवा अन्य साहित्यावरील काही फिंगरप्रिंट्स घेतलेले होते। त्यानंतर मग काही तंत्रमंत्र करण्याच्या विधीचे साहित्य देखील जप्त करण्यात आलेलं होतं। एक 20 फुटी प्लास्टिकचा साप देखील या ठिकाणाहून काल जप्त केल्याची माहिती समोर आलेली होती। फिर्यादींना या ठिकाणाहून आता पाठवण्यात आलेला आहे आणि एसआयटी टीम असेल किंवा फॉरेन्सिकची टीम आता पुन्हा एकदा या ठिकाणी अन्य काही फिंगरप्रिंट्स मिळतात का याचा सध्या तपास केला जातोय। समोर या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तो जो दरवाजा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतोय त्याच दरवाजाच्या पलीकडे आतमध्ये अशोक खरात याचं केबिन होतं आणि त्याच केबिनमध्ये तो अनेक महिलांचं लैंगिक शोषण करत असल्याच्या ज्या तक्रारी समोर आलेल्या होत्या ती हीच केबिन आहे की ज्या केबिनमध्ये अशोक खरात याने महिलांसोबत लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकार घडलेले होते आणि त्याच केबिनमध्ये आता एसआयटीच्या टीमकडून आणि फॉरेन्सिकच्या टीमकडून झाडाझडती घेतली जाते। यामध्ये आता आज नेमके काय काय नवीन वस्तू मिळून आलेल्या आहेत किंवा काय नवीन पुरावे एसआयटी टीमच्या हाती लागलेले आहेत हे एक पाहणं महत्त्वाचं असणार आहे।